एक महत्त्वाची घडामोड शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी केंद्र सरकार संदर्भात एक सूचक वक्तव्य केलंय। वस्ताद एक डाव राखून ठेवत असतो, केंद्रातील सत्ता गेली असली तरी ती आता पुरतीच गेली असं म्हणा, केंद्र सरकार केव्हाही पडू शकतं असं सूचक वक्तव्य अमोल कोल्हेंनी केलंय। तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी एक सूचक वक्तव्य केलेलं आहे। केंद्रातील सत्ता गेली आहे ती पुरती गेली असं म्हणा, वस्ताद एक डाव राखून ठेवत असतो असं म्हणत एक सूचक वक्तव्य अमोल कोल्हेंनी केलंय। थोडेफार खासदार कमी पडले, नाहीतर केंद्रात सत्ता बदल झाला असता। सहमतात आपण फक्त एक विसरतोय, वस्ताद एक डाव हातचा राखून ठेवतोय। आणि त्यामुळे एवढ्या हिरमुसलून जाऊ नका। केंद्रात सत्ता आली नाही ती आत्ता आली नाही एवढंच म्हणा। 10 वर्ष भारतीय जनता पक्षाला ज्या सक्षम विरोधी पक्षाची सवय नव्हती, इतका सक्षम विरोधी पक्ष हा समोर आहे। काँग्रेसने एक मला वाटतं काल परवाच मी माध्यमातून जो ऐकलं, जो इशारा दिलेला आहे की जेव्हा हवं तेव्हा सरकार हे पलटू शकतं, आणि या सगळ्या गोष्टी या पुढच्या काळामध्ये तुम्हाला नक्कीच बघायला मिळतील। तर अमोल कोल्हेंचं सूचक वक्तव्य होतं केंद्रातील सत्तेसंदर्भातलं।